हाय हॅलो नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर पहा, करवा चौथची इथं सर्व काही तयारी झाली होती आणि हा जो सण आहे तर हा जो उपवास आहे हा 12 महिन्यातून एकदा येतो। करवा चौथ असं त्याला म्हटलं जातं। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये जे आहे तर जास्त करून जी करवा चौथ धरत नाहीत, जी प्रत्येक महिन्याला चतुर्थी येते ती चतुर्थी धरली जाते। परंतु करवा चौथ जी आहे तर आउट ऑफ महाराष्ट्र सगळीकडे धरली जाते, परंतु महाराष्ट्रामध्ये आपल्या जास्त करून धरली जात नाही। हा उपवास म्हणजे पकडला जात नाही। परंतु आम्ही कसं म्हणजे बाहेर ज्यावेळेस फौजी साहेब पोस्टिंग होते त्यावेळेस म्हणजे आम्ही सर्व मैत्रिणी असं एकत्र बसायचो, मतलब प्रत्येक गोष्टी एक दुसऱ्याशी शेअर करायचो। तर त्यावेळेला ज्यावेळी त्यांनी उपवास धरले त्यावेळेस मग त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही देखील हे उपवास जे आहेत तर धरायला लागलो। तर भरपूर अशा फौजी बायका आहेत तर करवा चौथचा उपवास पकडत असतात। कारण कसं आहे ना की आपल्या महाराष्ट्रात तर पकडत नाहीत, परंतु बाहेर हा उपवास पकडतात। त्यामुळे मग जी आहे तर बाहेरच्या मैत्रिणीच्या नादाने म्हणा किंवा खूप म्हणजे महत्त्व आहे या उपवासाला, त्यामुळे हा उपवास जे आहे तर पकडतात। तर माझा जो उपवास आहे तर हा पूर्ण 21वा उपवास होता। पूर्ण 21 वर्ष झाले मला की माझा हा करवा चौथ पकडलेले। तर खूप म्हणजे ह्या जी उपवासाला आहे तर महत्त्व असतं। दिवसभर जे आहे तर बिलकुल अन्न पाणी ग्रहण करायचं नसतं, म्हणजे पाणीसुद्धा यामध्ये प्यायचं नसतं। संध्याकाळी ज्यावेळेस चतुर्थीचा टाईम असतो तर हा जो टाईम आहे चतुर्थीचा, प्रत्येक महिन्याला पहा आपल्याला एक टाईम दिलेला असतो उपवास सोडण्याचा, तसाच या उपवासाला देखील सोडण्याचा, या चतुर्थीला सोडण्याचा टाईम दिलेला असतो। तर त्यामुळे त्या टायमावरती मग आपण पूजापाठ वगैरे सर्व काही करून मग आपल्याला उपवास सोडावा लागतो। तर इथे जे आहे तर पहा, पूर्णपणे तयारी करून पूर्ण थाली वगैरे घेऊन आम्ही मैत्रिणी पूर्ण एकत्र जमलो आणि मग एकत्र झाल्याच्या नंतरून या पद्धतीने जे आहे तर पूर्ण पाटावरती चौरंगावरती जे आहे तर करवा मातेची पूजा ठेवली जाते आणि पूजा ठेवून मग सर्व काही एक एक करून लेडीज पूजा करतात। पूजा झाल्याच्या नंतरून जी अगोदर घरी देखील पूजा करतात आणि घरी पूजा करून जी कर्वे असतात ते कर्वे फेरावे लागतात, म्हणून मग सर्व काही लेडीज एकत्र येतात 5 वाजल्याचं दरम्यान। म्हणजे प्रत्येक वेळेस जी आहे तर याचा मुहूर्त थोडा 5:30, 6, 4 असा म्हणजे वेगळा मुहूर्त असतो। तर या वेळेचा जो आहे तर 5 वाजताचा मुहूर्त आलेला, त्यामुळे मग सर्व आम्ही लेडीज जे आहेत तर 5 वाजता एकत्र जमलो आणि मग इथे पूजा केली। तर या पद्धतीने जे आहे तर कर्वे फेरले जातात पूर्ण, म्हणजे एक दुसऱ्याचं ताट जे आहे तर गोल रिंगणामध्ये फिरवलं जातं। तर ही जी पद्धत आहे तर पूर्ण 7 वेळा होते, की जेणेकरून गोल ताट फिरून जे आहे तर 7 वेळा येतं आणि हे फेरे झाल्याच्या नंतरून जे आहे तर कहाणी वाचली जाते आणि कहाणी वाचून झाल्याच्या नंतरून मग हळदी कुंकुम करतात। हळदी कुंकुम झाले आणि हळदी कुंकुम झाल्याच्या नंतरून मग जे आहे तर आम्ही या पद्धतीने जे आहे तर करवा मातेला फेरा मारला आणि फेरा मारून झाल्याच्या नंतरून सर्व मैत्रिणी आपापल्या घरी चालल्या गेला। हळदी कुंकू झाले, एक दुसऱ्यांचा आशीर्वाद झाला आणि मग सर्व मैत्रिणी आपापल्या घरी गेल्या आणि मग घरी आल्याच्या नंतरून मी घरची पूजा करून घेतली। कारण जे आहे तर हा पूजेचा जो मुहूर्त आहे तर हा 5 वाजल्यापासून तर 7 वाजेपर्यंत होता, म्हणून मग मी सकाळी पूजा न मांडता संध्याकाळीच पूजा मांडली मुहूर्तामध्ये। तर 7 वाजेपर्यंत माझी पूजा वगैरे सर्व काही झालं होतं। तर मग पूजा झाल्याच्या नंतरून आरती वगैरे केली, सर्वांना प्रसाद दिला आणि मग सर्व काही आवरून झाल्याच्या नंतरून स्वयंपाकाला सुरुवात केली। कारण चंद्र उगवण्याचा जो टाइम होता तर तो 8:45 ते 9 वाजताचा होता, त्यामुळे मग जे आहे तर माझा स्वयंपाक आरामाने झाला।
तर स्वयंपाकामध्ये मी कढी पकोडा, भात आणि चपाती एवढंच नॉर्मल जेवण बनवलं होतं. कारण दिवसभर उपवास असला आणि काहीही मतलब अन्न नाही, पाणी नाही, काहीच जर आपण नाही घेतलं तर पूर्ण अचानक जास्तीचं खाल्लं नाही पाहिजे, दिवसभर पोट रिकामं असतं म्हणून. तर स्वयंपाक झाल्याच्या नंतरून मग आम्ही टेरेसवरती आलो. तर बरोबर अगदी टायमावरती चंद्र उगला होता आणि मग अगदी व्यवस्थित पूजा वगैरे झाली आणि मग आमचे जेवण वगैरे झाले आणि असा या पद्धतीने जे आहे तर करवा चौथ अगदी मस्त पार पडला. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा. चला तर भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही करा चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये हजेरी द्यायला बिलकुलही विसरू नका. श्री स्वामी समर्थ.